भावानो परवा मला पम्या इंग्लिश पिक्चर बघा घेऊन गेला. अरे म्हटलं पम्या मला कळल काय इंग्लिश पिक्चर? तर चला हो म्हणाला. गेलो. बघतो तर काय ग्लॅडिएटर 2. अगा बाबा म्हटलं, मी जेव्हा 10वीत होतो म्हणजे साधारण 2000 तेव्हा त्याचा पहिला पार्ट आलता आणि आता जवळ-जवळ 24 वर्षांनं दुसरा पार्ट. आणि मी पहिला पार्ट मी बघितलेला. म्हटलं आता सुट्टी द्यायची नाही, आता बघायचा. पिक्चर भारी. म्हणजे आधीसारखंच म्हणजे आधीचा जो पार्ट होता की नाही त्याच्यासारखाच पिक्चर आहे. म्हणजे सगळं ते हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, ती मोठी-मोठी तलवारी, भालं-बिलं, बंदुका बंदुका नाही, तलवारी हे सगळं होतं त्याच्यात. पिक्चर तसा म्हणजे तेव्हाचा जो पिक्चर होता त्याच्या 16 वर्षा आधीपासून तो सुरू होतो. म्हणजे त्याच्या 16 वर्षाच्या पुढं तिथनं चालू होतं. तसा पिक्चर स्टोरी त्यातले 2 राजकुमार सेम म्हणजे जुळे दाखवलेत. सगळं चांगलं आहे. पण पहिला पार्ट जो त्याच्यातला भाग आहे तेवढाच चांगला वाटतोय. नंतर जरा वडत नेणार आहे. म्हणजे शेवटची जसा पिक्चर 2.5 तासाचा आहे. पण शेवटची 20-30 मिनिटं नुसतीच वडलाय असं वाटतंय. म्हणजे त्यांची शेवटी लढाई होत्या आणि त्याच्यात तिने संपवायला पाहिजे होता. पण तिने त्याच्या पुढं पण वढलाय पिक्चर. पण काय पण म्हणा, त्यावेळी त्या पिक्चरला तेव्हाचं म्हणजे त्यांचं नॅशनल अवॉर्ड आणि बेस्ट ॲक्टर हे अकॅडमी अवॉर्ड जे असते ते त्याला मिळालं. त्याला पण मिळेल. पण ठीक आहे म्हणजे परत कारण ग्लॅडिएटर असा पिक्चर आहे की परत बघावा, परत बघावा असा पिक्चर आहे. ह्योही जरा कमी तसाच आहे. बघा रिलीज झालाय. आवडेल, नक्की आवडेल. ग्लॅडिएटर 2.